गाईज आउट दॅर. हॅलो गाईज. गोल गोल फिरवायचं. ॲक्च्युली नॉनस्टिक वापरतात. खूप मस्त तोंडाला घातला ना की एकदम वितळून झालं. तर मग आता जेवण झालंय आणि आता बोललं की मस्तपैकी छान एक पिक्चर बघूया. क्रांती ज्योती विद्यालय मराठी हॅलो गाईज आउट दॅर. कशा आहात तुम्ही? तर आज मी ठरवलंय की आजपासून मी मोठे व्लॉग टाकणार आहे, म्हणजे रेग्युलर नाही बट जेव्हा पण मला टाइम मिळेल. सो आज माझं काम लवकर संपलं तर माझ्याकडे वेळ होता, तर बोलत माझ्या कामानंतर मी काय करते हे तुमच्यासोबत शेअर करावं. सो बेसिकली आंघोळ झाली आहे आणि त्याच्यानंतर मी म्हणजे आंघोळ झाल्यानंतर एक नॉर्मल मुलीचं जे काय असतं ते, तर नॉर्मल मुलींचं असं असतं की ते स्किन केअर करतात. मी पण स्किन केअरच करते. सो स्किन केअर करण्यामध्ये माझं मेन जे आहे ते हे आहे लाईक पॉन्स्टर क्रीम. सो हे आता तुम्हाला आरशामध्ये उलटं दिसतंय बट स्टिल तर मग तेवढं लावते बिकॉज मग ते स्किनला हायड्रेटेड ठेवतं आणि लिपसाठी पेट्रोलियम जेली. मी ह्या दोनच गोष्टी वापरते बिकॉज यूकेमध्ये गरज नाही पडत जास्त स्किन केअरची आणि थंडी असते, तर मग आपलं नॉर्मल फक्त मॉइश्चराईज म्हणजे स्किनला मॉइश्चराईज करणं इतकंच इम्पॉर्टंट आहे इथे बस. सो बेसिकली माझं आंघोळ झाली म्हणजे फ्रेशनअप झालं, त्याच्यानंतर स्किन केअर झालं आणि मग थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती म्हणजे देवाला पूजणं. हे मी रोज करते, म्हणजे जेव्हा पण टाईम मिळेल तेव्हा, बिकॉज इथे मनशांती खूप इम्पॉर्टंट असते आणि आईवडिलांशी बोलून झालं की हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. बिकॉज इथे शांतता जर हवी असेल आणि जर स्पिरिच्युअली तुम्ही करत असाल, जर इन्स्पायर्ड असाल, तर ऑब्व्हियसली हे तुम्हाला इथे खूप हेल्प करतं, खूप जास्त हेल्प करतं. सो आज मी फक्त बेसिक पूजा करते, नाही तर युजली खूप छान असं म्हणजे देवांना अंघोळ वगैरे हे सगळं घालून करते, पण आज खूप बेसिक आणि हे करूया. सो ही हळदी आहे माझी. सो इथे माझ्याकडे ना महादेवांची पिंड आहे आणि गणपती बाप्पाची एक मूर्ती आहे छानशी, आणि मी मला स्वतःला पण लावते थोडंसं. तर मला फक्त एवढंच दाखवायचं होतं की इथे येऊन तुम्ही स्पिरिच्युअली कनेक्ट होणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आणि खूप शांती भेटते त्याने, तर वाय नॉट, का नाही करायचं. आता आंघोळ झाली, त्याच्यानंतर स्किन केअर झालं, त्याच्यानंतर देवपूजा झाली, खूप छान वाटलं. त्याच्यानंतर थोडीशी भूक लागली आहे, सो म्हटलं की काहीतरी खाऊया. सो युजली मी काय खाते, तर नॉर्मली मी प्रेफर करते की जेवणाच्या आधी मी थोडेसे फ्रूट्स खाईन, तर त्याने माझी पोटाची म्हणजे कॅपॅसिटी पण नाही बट स्टील म्हणजे छान वाटतं खाल्ल्यानंतर. तर हे आहे काहीतरी नवीन. हे तुम्ही पाहिलं आहे का? काय आहे हे बेसिकली आहे, म्हणजे मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं की हे शॅरन फ्रूट आहे, जे मला खूप आवडतं. यूकेमध्ये म्हणजे रेअर भेटतं असं म्हटलं तरी चालेल, बिकॉज 2 वीक झाले मी याला शोधते बट सापडलंच नाही. मग आज जाऊन भेटला, तर बोललं की चला मग आता खाऊया ह्याला पण. तर ह्याला बेसिकली म्हणजे हे ना खूप छान आहे. तर ह्याच्यामधून तुम्हाला तुमचं म्हणजे स्किन चांगली होते ह्याच्याने. मी हे करता बोलते कारण मला भूक लागली आहे, तर सो कंट्रोल नाही होत आहे. तर मग ह्याच्याने तुम्हाला काय काय बेनिफिट्स भेटतात, मे बी इंडियामध्ये पण भेटत असेल, मी सर्च नाही केला अजून, बट मी जेव्हा मम्मीला दाखवते तेव्हा मम्मीसाठी हे खूप नवीन होतं. तर मम्मी बोलली अरे हे टोमॅटो आहे का? तर मी बोललं की नाही टोमॅटो नाही, हा फ्रूट आहे जो असं पील करून, म्हणजे मी युजली पील करून खाते, सालीसकटही तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला हवं असेल तर, पण पील करून खूप छान लागतं आणि तोंडात घातलं तर एवढा भारी, माय गॉड. युजली ना ज्यांना मँगो आणि चिकू असे फळ आवडतील ना, त्यांना हा फ्रूट नक्की आवडणार, बिकॉज हा फ्रूट ना माझ्या तोंडात पाणी येतं कारण हा फ्रूट ना असा आहे की म्हणजे मँगो आणि चिकूचं कॉम्बिनेशन आहे आणि ह्याचं बी पण नाही आहे, सगळ्यात मेन इम्पॉर्टंट ते. आणि हे खाल्ल्याने तुमची स्किन चांगली होते, त्याच्यानंतर तुम्हाला विटॅमिन ए भेटतं, सी भेटतं, विटॅमिन ई भेटतं आणि तुमची स्किन हेल्थ चांगली होते. त्याच्यानंतर तुमचं मेटाबॉलिझम फास्ट होतं आणि त्याच्यानंतर म्हणजे मेटाबॉलिझम फास्ट होतं आणि ब्लड सेल्स ग्रो करायला पण मदत करतं. खूप हेल्दी फ्रूट आहे, तुम्हाला फायबर वगैरे ते पण देतं. सो मी खाऊन दाखवते, खूप यमी आहे, खूप जास्त यमी आहे. सो ज्यांना पण हे माहिती आहे ना त्यांनी कमेंट करून सांगा की तुम्ही खाल्लंय की नाही खाल्लंय हे फ्रूट. सो हे आतनं ना हे असं दिसतं, आय डोंट नो कसा अँगल चालू आहे बिकॉज मी बॅक कॅमेराने शूट करते आहे. सो आपण हे खाऊया. सो मेक शुअर तुम्ही हात स्वच्छ धुताय ह्याचा पहिला. खूप मस्त तोंडाला घातला ना की एकदम वितळून झालं. काही एकदमच शब्द नाही आहे. चला मी खाऊन घेते, परत भेटूया. सो आता स्नॅक्स कंप्लीट झाला, त्याच्यानंतर अजून भूक तर लागते ना. पोटाचं खूप जास्त प्रेमाची गोष्ट म्हणजे काय असतं, तर डिनरला सुरुवात करूया. सो सो ही माझी शेगडी आहे आणि मी त्याला डायरेक्ट 6वर करते, 1 2 वगैरे, त्याच्यासाठी कोणाकडे टाईम नसतो. त्याच्यानंतर आपण करणार आहे एक्झॉस्ट ऑन, त्याची लाईट,
आणि इथे 1 2 3 4 वगैरे ते. सो हे वरचं सगळं इग्नोर करा बिकॉज हा आपला इंडियन जुगाड आहे. सो जस्ट इग्नोर इट. आणि 3 वेळ पण त्याच्या अगोदर तर मला कांदा कापायचा आहे आणि मी तुम्हाला माझं बॅटर दाखवते. सो हे माझं डोशाचं बॅटर आहे. सो हे मी काही असं ह्याच्यामध्ये नाही टाकलंय की ह्याला तांदूळ भिजत घाला मग त्याच्यात डाळ भिजत घाला, तर ते एवढं सगळं मी नाही करत. तर मी डायरेक्ट काय करते की इथे ना एक इंडियन दुकान आहे, त्याच्यामध्ये पावडर मिळते. तर मी त्याला भिजत घालायला लागतं 7-8 तास अगोदर. मग तसं भिजायला घालायचं आणि भिजायला घातलं की मग डायरेक्ट आपला डोसे तयार. सो जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी कांदा कापणार आहे. सो मी हा ऑलरेडी सकाळचा कापलेलाच वापरणार आहे कारण हाफ माझ्यासाठी खूप जास्त होता आणि मोठा इज फाईन, म्हणजे एकटी पुरता एवढं ठीकच आहे. सो मी लहानपणापासून ना कधी कांदा नाही कापला. तर माझी मम्मी मला कधीच कापून नाही द्यायची घरी. ती दरवेळेस म्हणायची की मी कापते. तसं मला सवयच नव्हती कधी की असं मी कांदा कापेल वगैरे किंवा काय. कारण माझी मम्मी मला ना दरवेळेस म्हणायची की इकडे तुझ्या डोळ्यातनं पाणी येतं ना, तर मीच कापते. तर मी आतापर्यंत कधीच नाही कापलं बिकॉज आपण मम्मीकडे आणि पप्पांकडे राहतो तर खूप नाटकं असतात आपले. खूप असे आपण सगळे नाटकं करतो जे आपले लाड वगैरे पुरवतात. मग असं कुठे आलं ना की त्यांची खूप जास्त आठवण येते. सो मला कांदा होत आलाय. मला ते छोटा नाही कापता येत जसं की बाकीचे सगळे लोक कापतात असं एकदम बारीक. तर मला जसं जमतं तसं. त्याच्यानंतर आपण कापूया टोमॅटो. सो टोमॅटो हा फ्रीजमधून मी आता काढला, असं धुवून घेऊया. UK मधली लाईफ म्हणजे असं आहे की स्वतःच सगळं करा. म्हणजे जेवण पण स्वतःच बनवा, सगळं स्वतःच करा. आणि मग असं एक दिवस असं वाटतं की अरे एवढं सगळं स्वतःच करा, त्यापेक्षा घरी काम थांबलं. पण नंतर आठवतं की नाही घरी थांबलं तर मग काय उपयोग ना. म्हणजे इतकं सगळं शिकलोय, इतकं सगळं हे केलंय, तर मग फक्त ह्या गोष्टीसाठी का घरी थांबायचं. बट घरच्यांची खूप जास्त आठवण येते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. सो टोमॅटो माझा होत आला कापून. त्याच्यानंतर मी मिरची कापणार आहे आणि मिरची कापली की वी आर रेडी टू डू आवर. अनियनच बनवतात खरं तर मोस्टली ठिकाणी अनियन उत्तपा बनवतात. बट मला अनियन सोबत टोमॅटो आणि ग्रीन चिली असं खूप असं लागतं. सो नेक्स्ट स्टेज अशी आहे की पहिला बॅटर पोर करायचं असतं. सो मी आय डोंट थिंक सो की मीठ टाकलं त्यामध्ये. सो विल गो फॉर मीठ फर्स्ट. सो इथे ना असं मीठ मिळतं, म्हणजे आपल्या इकडे पॅकेटमध्ये मिळतं ना, तर इथे असं बॉटलमध्ये मिळतं. म्हणजे पॅकेटमध्ये पण भेटत असेल बट मी असं ऐकलं की दिस इज गुड. सो मी ते आणलं आणि मग आता आपला तवा मोस्टली गरम होत आला. तर चेक कसं करायचं दाखवत आहे. म्हणजे मी फक्त व्हिडिओमध्ये पाहिलं तर आय डोंट नो की कसं. सो तुम्हाला पण आवाज येत असेल बहुतेक, तर असं चेक करतात. सो हा तवा प्रॉपर गरम झाला आहे. त्यानंतर आपण थोडंसं त्यावर बॅटर घालायचं. आय एम नॉट अ प्रो कुक बट आय एम ट्राईंग माय बेस्ट टू बी. मग असं गोल फिरवायचं. ॲक्च्युली नॉनस्टिक वापरतात. सो मोठा प्रॉब्लेम झाला असता बट वाचलो. ॲक्च्युली फायर अलार्म चालू झालेला. सॉरी मी एक्स्ट्रॅक्टर बोलली बिकॉज मी हे नव्हतं चालू केलं आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण UKमध्ये कुकिंग कराल, काय पण कराल, तेव्हा हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामध्ये मी पहिल्या ह्याच्यामध्ये अनियन वगैरे नाही टाकले. तो साधा सिंपल डोसा झालेला आपला. तो दूध खूप होतोय. बट यू नो मी आता तुम्हाला दाखवलं की माझ्याकडे ना एक प्लास्टिकचा म्हणजे एक चॉपिंग बोर्ड आहे. सो युजली ना प्लास्टिकचा नाही वापरायला पाहिजे बिकॉज त्याच्यात प्लास्टिकचे कण तुटतात आणि ते आपल्या जेवणात होतात. तर मी विचार करते की नवीन स्टीलचा घेईल, बट मला अजून इथे दिसला नाही आहे. तर मोस्टली प्लास्टिकच भेटतं, नाही तर वूडचा. पण वूड मी अजून घेता नाही आहे. सो आता मी लवकर शिफ्ट करणार आहे माझं होम, तर मग मी तेव्हा घेणार आहे. सो हे माझं डिनर रेडी आहे. मी चटणी आता नाही बनवली, मी कालच बनवलेली चटणी. मी एकदमच बनवून ठेवते म्हणजे मग प्रॉब्लेमच नाही आहेत. सो इट लुक्स व्हेरी टेम्पटिंग अँड टेस्टी. ही हिरवी मिरची बाजूनी खाऊया बिकॉज चटणी ऑलरेडी खूप जास्त इकडे झाली आहे. खूप छान झालं. माझी मम्मी खूप छान बनवते आणि जेव्हा ती माझ्या हातचं खाईल ना तेव्हा ती खूप प्राऊड असेल. तर मग आता जेवण झालं आहे आणि आता बोललं की मस्तपैकी छान एक पिक्चर बघूया, क्रांती ज्योती विद्यालय मराठी तर आता जेवण झालं आहे. खूप छान झालेला माझा उत्तप्पा. सो आता बोललं की पिक्चर बघूया. सो बेसिक रुटीन नाही आहे हा माझा, पण आज मी खूप सारे रिव्ह्यूज पाहिले की खूप छान पिक्चर आहे. मराठी आहे तो. मराठी माध्यम, क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हे बरोबर आहे. आणि तो पिक्चर पाहणार आहे आणि मग झोपून जाणार आहे बिकॉज खूप लेट पण नाही झोपता येणार कारण मग मला सकाळी लवकर उठायचं आहे. आणि एक खूप छान ट्रिप प्लॅन केली आहे आम्ही सगळ्या फ्रेंड्सनी, त्यासाठी स्टे ट्यून.
तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हा माझा फर्स्ट व्लॉग होता. मी खूप सारं ट्राय केलं की मी खूप छान छान गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवू. UK मध्ये कशा असतात, काय असतात, जे काही तुम्हाला आवडत असेल, जे काही तुम्हाला पाहायला आवडेल किंवा कसं, आणि काही इम्प्रूव्हमेंट्स असतील तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे सुद्धा सांगा. आणि लाईक, कॉमेंट, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.